गुड मॉर्निंग एव्हरीवन. खूप छान इथं रूमच्या बाहेर समुद्राचा किनारा आहे. तुम्हाला दाखवते लाटांचा किती सुंदर आवाज होतो. तर आधीच आस्वाद घेत आहे निसर्गाचा. सांगा समुद्र किनाऱ्याची मॉर्निंग कशी वाटते? काकाजी तुम्ही? दोन दोन कपा चहा पित आहे दादा. सांग कसं वाटतंय दादा इथली मॉर्निंग? बस एवढंच. काही आम्हाला इथं काहीतरी दिसतं. आम्ही चाललो फिश. हा फिश आहे असं वाटतंय आम्हाला, पण बघू आता काय. नाही आम्हाला फिश वाटली होती दुरून, पण इथं निघला गोटा. केरा बाय, चाललो आम्ही. तू इथंच थांब. बाय. मम्मीला घेऊन, मम्मीला बोलवून आम्ही चाललो आता समुद्रामध्ये. पण काय करायचं आहे, कोणती कोणती ऍक्टिव्हिटी करायचं आहे हे ठरवणार हे भाऊ आहेत आमचे. भाऊ आमचे स्पॉन्सर हे आहेत. अजून सध्या आता आहेत एवढेच. बस चला आपण भेटू तिकडे समुद्रामध्ये. तर गाईच बोटने आम्ही एवढे पॉइंट बघणार आहोत आता. तर चला जाऊयात. भाऊ बोल. भाऊ करता कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. हा चल भाऊ बोल. अशा रीतीने आम्ही बोटीचा मार्ग पकडलेला आहे. आम्ही चाललो डॉल्फिन बघायला. डॉल्फिन भेटते का नाही माहित नाही. चला मग एवढाच. खाडीवर आलो. खाडी म्हणजे काकाजी सांगतील. खाडी म्हणजे काय काकाजी? खाडी म्हणजे समुद्राचं पाणी असते, बॅकवॉटर म्हणतो, खाडी म्हणतो. अच्छा अच्छा, धन्यवाद. आमची बोट आली आहे. ही बोट आहे. या बोटनी जाणार आता आम्ही आणि सगळी ऍक्टिव्हिटी करणार आहोत. गणपती बाप्पा. चला तर अशा प्रकारे आम्ही गाईज आलो कुठे खाडीमध्ये एंटर झालो. मालवण तालुका आहे ना, मालवण तालुका इथे संपला. शंकराची पिंडी आहे आतमध्ये. आता कालच वाढदिवस झाला. आपण देवाचा वाढदिवस म्हणतो बघा, तसं कालच वाढदिवस झाला मंदिरचा. इथपर्यंत गाडी येते, याच्या पुढे गाडी येत नाही. त्याच्यामुळे आमचा मालवण तालुका इथे संपला आहे ना. हे आमचं गाव आहे, तिन्ही साईडने पाण्यामध्ये आहे. त्या साईडला बीच आहे, त्या साईडला खाडी आहे. याचा हा संगम झालेला आहे. बघा ही लाट दिसत आहे ना, ही समुद्राची लाट आहे. त्याचा संगम झाली. ही पूर्ण खाडी आहे. तुम्ही नदी बोलतात ना, तर ही खाडी आहे. म्हणजे ज्यावेळी आपली भरती असते ना, भरती त्यावेळी आतमध्ये पाणी येतं या साईडला तिकडे, आणि मोठी टायमिंगला बाहेर पाणी येतं, म्हणजे समुद्रात पाणी येतं. आता आपली बोट इथे आम्ही थांबवली ना, तरी बोट आपली आपोआप समुद्रात जाणार. असं म्हणजे आता जो पाणी जात आहे ना, ते आतमध्ये येते, समुद्रात जाते. गाव आहे ना, तर तिन्ही साईडने पाण्यामध्ये आहे. तिन्ही साईडने त्या साईडला बघितलं ना तर समुद्र आहे, या साईडला बघितलं तर ही खाडी आहे पूर्ण. आणि आता मेन वैशिष्ट्य काय माहिती आमच्या गावची, तिन्ही साईडला खारं पाणी आहे, मध्येच गोडं पाणी आहे. मध्ये आता राहतो ना, तिथे गोडं पाणी आहे, पूर्ण खारं पाणी आहे. देवबाग गावची हिस्ट्री आहे पूर्ण. म्हणजे तुम्ही आता तिथे राहता, आपण तिथे राहतो ना, तिथे गोडं पाणी, बाकी सोबत खारं पाणी. म्हणजे असं बेटच असं आहे, पूर्ण बेटच आहे. म्हणजे आम्ही शेती वगैरे काही करत नाही. शेती वगैरे आमची नाही, म्हणजे ते वाळूच आहे ना पूर्ण. त्यामुळे गाव आहे ना आमचा, प्रत्येक वाडीमध्ये मंदिर आहे. प्रत्येक वाडी म्हणजे प्रत्येक देवाचे अलग अलग प्रत्येक. आणि सोमवारचे आमच्याकडे भजनं होतात. दर
सकाळची संध्याकाळची बदल होती. त्या लोकांना काय वाटतं आम्ही दररोज मासे खातो, आम्ही दररोज मासे खातो. आपण आल्याला बोललो होतो. आपल्याकडे रोजच नाही ते. मारतो तर रोजच मच्छी नाही खात. सोमवार गुरुवार किंवा संकष्टी एकादशी वगैरे असली ना नाही खात. अशी आमच्या गावची स्टोरी आहे. इकडनं बघितलं ना आतमध्ये पूर्ण गावचं पाण्यामध्ये दिसतं. तर खूप छान माहिती दिली दादांनी आपल्या गावाची, मालवणची. आणि आपण आता फर्स्ट पॉईंट कवर करणार आहोत. हा आहे बर्ड बीच. एवढंच जागा मोकळं आहे. तर गाईज बर्ड बीच बघून झालेलं आहे. आता जाणार आहोत आपण गोल्डन स्टोनकडे. चला, समुद्राचा थर एकदम शांत आहे. पाणी समुद्राचा शांत शांत समुद्र आहे. आपण बघूयात आता गोल्डन स्टोन. तर हाच आहे गोल्डन स्टोन जे आम्ही रील्सवर बघून आलो. सूर्याच्या किरण इथं पडल्यानंतर गोल्डन दिसतो म्हणून गोल्डन स्टोन म्हणतात त्याला. खूप मस्त दिसतंय. समुद्राच्या प्रवासानंतर आम्हाला दिसतंय लाईट हाऊस, पण खूप लांबच दिसतंय. तिथे जाणार आहोत आपण. ताई, कसा वाटतंय एकदम समुद्राच्या मधोमध येऊन? मस्त वाटतंय. भाऊ, कसा वाटतंय मधात येऊन? बस तेवढाच सांगतो. कोणत्या साईडला किनारा दिसत नाही. आम्ही मधात जाऊ. मी समुद्राच्या 15 किलोमीटर आत ही दगडं आहेत लाईट हाऊसच्या जवळची. ती शिंपलेची पकले आहे तिथं समुद्राच्या लाटांनी शायद. तिथं गुफा पण आहे दगडांमध्ये. खूप मस्त वाटतं इथं. सो फायनली आम्ही पोचलो आता जवळपास लाईट हाऊसचा. दिसतोय थोडा थोडा, बघू शकता तुम्ही. निघला ना भाऊ? खतरनाक आहे. मस्त छान. नको नको. आतापर्यंतचा आमचा प्रवास खूप मस्त झाला आहे. बॅक साईडनी पाणी येत आहे तिथून आणि इथं खूप सुंदर असा फवारा होत आहे. खूप मस्त नजारा आहे. हां, तर गाईज हा आहे नवीन लाईट हाऊस आणि या साईडला आहे जुना लाईट हाऊस. तिकडे पण जाणार आहोत आपण. तर हा आहे जुना लाईट हाऊस. समुद्राच्या पाण्याच्या लाटा वरती जात होत्या म्हणून त्यांनी नवीन लाईट हाऊस बनवला आहे आता. कशा लोक राहतात काय माहिती. बघायलाच भीती वाटते. तर गाईज माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांना समुद्राचे दर्शन करून देत आहे मी. खूप मस्त वाटतं इथला नजारा. 2 दगडांच्या मधातून आता आमची बोट जाणार आहे. खूप मस्त असे नजारे आहेत इथं. तर भारीच वाटतं आहे. आणि याच्यानंतर त्याचा आकार कसं झालं असं काय माहीत, पण आम्ही आता त्या साईडनी घुमून त्याच्या आतमध्ये जाणार आहोत. तर चला एन्जॉय करूया. आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा. खूप भारी पण वाटतं आहे आणि भीती पण तेवढीच वाटतं आहे. समुद्राचं पाणी स्थिरच आहे तरी पण भीती वाटत आहे. कशी बोट आमची इकडे तिकडे हालत आहे तुम्हाला दाखवते. इकडे पहा सगळेजण. तर गाईज आम्ही आता रिटर्न आलो. 3 तास लागले आम्हाला जाऊन यायला. तर ह्या भागाला मिनी केरळ म्हणतात कारण खूप सारे नारळाचे झाडं आहेत त्याच्यामुळे. खूप मस्त असं वाटतं. गावात लोक राहतात इकडे. नेवाळी म्हणून गाव आहे. नेवाडी. नेवाळी.
तर आता आम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करणार आहोत. चला करूयात. गाईज आमचा फिरून झाला आहे आजचा. आता आमचा लंच ब्रेक सुरू आहे आणि आम्ही जेवणात खातो पॉपलेट. कोकणात येऊन पॉपलेट नाही खाल्लं तर मजाच कोणती. भाऊ तू का खात आहे? साधा. आणि भाऊ साधा खातो. साधी थाळी बोलवली आहे पण वहिनीच्या ताटातली मी पॉपलेट खात आहे. सोडत आहे म्हणजे माझ्या सगळ्या याच्यासाठी वहिनी का वहिनी. तर गाईज आता जेवण झालंय म्हणून दादाचं जेवण जिरत नव्हतं म्हणून ताई हेल्प करत आहे. आणि भेटूया थोड्या वेळानंतर. बाहेर जायचं आहे आम्हाला. थोडा रेस्ट करून आणि भेटूया. तोपर्यंत आमचं जेवण जिरणार. हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललो कुठं? रॉक बीच पार्क दोन्ही. चला. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर आम्ही आलो आता तारकली बीचवर रेडी होऊन. ताई कुठे गेली? इकडे आम्ही. आम्हाला रॉक बीचवरचा सनसेट व्ह्यू बघायचा होता म्हणून तारकली बीचवर जास्त थांबलो नाही आम्ही. सगळेच बीच कव्हर करून झाले. तर गाईज बिल्लीचा मस्त आराम सुरू आहे आणि आमचं फिरून झालेलं आहे. भेटू डे 4 मध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.